आपल्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघाली. बरोबर. 4-4 म्हणजे आपल्यापेक्षा हुशार असणारे अशी बरीचशी मुलं आहेत, परंतु 4-4 5-5 वर्षापासून ते अभ्यास करतात पण त्यांना पोस्ट मिळत नाही. ह्याची कारण काय असावीत? गोष्ट असते की आपण ग्रामीण भागात येतो. बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात की आता जाणार 1 वर्ष दणकून अभ्यास करणार, आग बीग पेटून उठलेला असतो आणि आता पोस्ट काढणार. परंतु होतं काय, समोरची माणसं जर 10-10-12-12 तास जर रगडतायत आणि जर तुम्ही 4 तास जर रगडत असाल तर काय स्वतःशी स्पर्धा करणार आहे? बरोबर. तुम्हाला त्याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की स्पर्धा आता मार्केटमध्ये काय आहे. समोरचा 12 तास अभ्यास करायचा असेल तर आपल्याला क्वालिटी 14 तास अभ्यास केला पाहिजे. तुम्ही 8-10 तास करा, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते सातत्य पाहिजे. अनेक मित्र बघतोय सर मी की 2 दिवस 10-10, 15-15, 16-16 तास अभ्यास करतात, परत 4 दिवस गायब असतात. आणि आपण अशा चुका केलेल्या असतात की आपण कोणाला सांगूच पण शकत नाही, घरच्यांना बोलू शकत नाही. मित्र ज्यावेळेला आपल्याला चांगलं सांगत होते त्यावेळेला आपण त्यांचं ऐकत नव्हतो. आणि अशा वेळेला मग मला वाटतं की वेळ वाया गेल्यानंतर आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय काही उरत नाही. मला वाटतं की ही जी गोष्ट आहे एमपीएससीच्या मुलांना सगळ्यात जास्त वेळ घालवते ही जास्त वेळ. अट्रॅक्शन, प्रेम, सवय, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते की ओळखी. ज्यावेळेला अभ्यास करतो आपण सर, मला वाटतं की जितक्या जास्त ओळखी तितका जास्त वेळ बाहेर जातो. त्यामुळे मला वाटतं की अभ्यास करत असताना किमान 1 ते लईत लई 2 मित्र आपले असावेत जास्तीत जास्त. नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं मी सागर सोनने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण PSI पॉडकास्ट नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे जो महाराष्ट्रातल्या गावापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे विद्यार्थी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, खेड्यातून, गावातून, शहरातून, निमशहरातून ज्या आलेले आहेत आणि ज्यांनी PSI हे पद मिळवलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम इन्फिनिटी करतं. आज आपल्याबरोबर आहेत रेवंत सिद्ध कदम सर. सर, तुमचं इन्फिनिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. येस, खूप खूप धन्यवाद. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर सांगली जिल्ह्यातून येतात. सरांनी हे PSIचं पद पहिल्या पोस्टमध्ये काढलेलं आहे. सरांना माझी विनंती की सर तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. येस, प्रथमतः सर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण इन्फिनिटीने एवढी मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिलीत. सर, माझं गाव हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सायशिंगी आहे आणि एक 2700-2800 लोकसंख्या असलेलं माझं गाव आहे. त्या ग्रामीण भागातून मी येतो की जिथं नोकरीपेक्षा उद्योगाचं वातावरण आहे जास्त आहे. आणि त्या गावातून माझ्यासारखा एखादा विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन MPSC मधून पोस्ट काढतो ही त्या गावासाठी एक विशेष गोष्ट आहे. माझं प्राथमिक शिक्षण आहे ते गावामध्ये झालं 1ली ते 10वी पर्यंत. 11-12वीचं शिक्षण आहे ते विट्यामध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर विटा या शहराच्या ठिकाणी झालं. आणि जे माझं पदवीचं शिक्षण आहे त्यासाठी मी राजाराम महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी गेलो. वडील काय करतात? सर, वडील माझी शेती करतात. शेती. येस. आणि इतर घरात बंधू? हो, मला आमची 5 जणांची फॅमिली आहे. त्याच्यामध्ये आई वडील, मोठा भाऊ, वहिनी आणि मी आहे. आई वडील शेती करतात. मोठ्या भावाचा बिझनेस आहे आणि माझ्या मोठ्या वहिनी पुण्याचं जे मेन CID ऑफिस आहे तिथे API म्हणून सध्या कार्यरत आहेत. API. येस. बरं सर, मला एक सांगा की तुम्हाला की बाबा ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि हा तुम्ही कधी निर्णय घेतला की बाबा आपल्याला आता राज्यसेवेची तयारी करायची किंवा कंबाईनची तयारी करायची? काय झालं सर की मी ज्यावेळेला 11-12वीला होतो त्यावेळेला थोडंसं घरी शिक्षणाचं वातावरण होतं, कारण दादाचं शिक्षण व्यवस्थित होतं, वहिनी अधिकारी होत्या. आणि 11-12वीचं शिक्षण घेत असताना मी जिथं कॉलेजला होतो महात्मा गांधी विद्यामंदिर विटा, तिथे यशवंत अभ्यासिका होती आणि त्या अभ्यासिकेमध्ये मी दिवसभर 12वीला असताना अभ्यास करायचो. आणि मी 12वीचा अभ्यास करत असताना आजूबाजूला जे अभ्यास करणारी मुलं होती ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे होते. बरेचदा काय व्हायचं की अभ्यासातून थोडंसं बोर झालं की त्यांच्यापाशी जाऊन बसायचं आणि त्यांना बऱ्याच गोष्टी विचारायच्या की नेमकं तुम्ही करता काय, किंवा MPSC मध्ये काय काय येतं, कुठल्या कुठल्या पोस्ट येतात आणि त्यासाठी अभ्यास काय असतो. मग ज्यावेळेला ते सांगायचे की 5वीचा भूगोल असतो, 6वीचा इतिहास असतो, 8वीचं विज्ञान असतं, म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंतचे बेसिक तुम्हाला सुरुवातीला अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्यांचं ते ऐकताना एक गोष्ट लक्षात आली की अरे हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. बरोबर. कारण आपण ह्याचा अभ्यास अगोदरच केलेला आहे. आणि थोडंसं मी अभ्यासामध्ये बऱ्यापैकी असल्यामुळं मला एक गोष्ट लक्षात आली की बाबा हे आपल्यासाठी एकदम सोप्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ठरवलं की बाबा आता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काय
इन्व्हेस्ट करावी लागत नाही. फक्त बुद्धीची इन्व्हेस्टमेंट असते, अगदी बरोबर पैशाची इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. हा. आणि ठरवलं की आपली घरची पण परिस्थिती मध्यम लेवलची आहे बरोबर आहे. आणि इथं कुठेतरी एक चांगला चान्स आहे आपल्याला. बरोबर. म्हणून 12वी झाल्यानंतर घरच्यांना थोडंसं सांगितलं की मला ही एमपीच्या क्षेत्रामध्ये जायचंय आणि तुम्ही मला चान्स द्याल तर मी 100% करून दाखवेन. मग घरचा विषय निघाला की बाबा आता तुला बाहेर जायचं आहे तर मग थोडंसं पैशाचं त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट. मग घरचे आपल्याला समजवतात ना की आता एवढे पैसे देऊन तुला आम्ही बाहेर घालणार, त्या गोष्टी कुठेतरी तू चुकीच्या गोष्टी वळणाला गेला नाही पाहिजेस, घरचे आठवण राहिले पाहिजे. मग त्यावेळेला ठरवलं की आता ह्या क्षेत्रात जायचं आणि मुळामध्ये गाव आणि आपण जिथला आपला कम्फर्ट झोन आहे तो सोडायचा आणि कोल्हापूर गाठायचं. म्हणजे 12वी नंतर कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. हो. बरं. मग ग्रॅज्युएशन करत असतानाच अभ्यास सुरू केला होता की कसं, म्हणजे काय? आता काय होतं की मुळामध्ये गावाकडे असतानाच एक चळवळीचा नाद होता मला. म्हणजे चळवळीचा नाद म्हणजे कसं की मुलांना गोळा करायचे, बरोबर, मुलांचे प्रश्न सोडवायचे, बरोबर, कोणाला अडचण आले की त्याच्याकडे जायचं. आणि हा सगळा गोंधळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून थांबाव्यात म्हणून मी मुळात डिसिजन घेतला होता की आपल्याला आपल्या ह्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचंय आणि कोल्हापूरला जाऊन अभ्यास करायचा आहे. कोल्हापूरला गेलो. सुरुवातीला 4-5 महिने चांगला अभ्यास केला. बरं. आणि त्या दरम्यान असा विषय झाला होता की राजाराम महाविद्यालयाचं हॉस्टेल सुरू होत नव्हतं. आणि हॉस्टेल सुरू होत नसताना 2-4 मुलं माझ्याकडे आले की असा विषय आहे, बाहेर पैसे खूप जात आहेत आणि आपल्याला हॉस्टेल सुरू केलं पाहिजे कारण चांगलं असताना हॉस्टेल बंद आहे. बरं. मग त्यावेळेला जे नवीन मुलं आली होती 25-30 मुलं एकत्र केली. PWD ऑफिसला गेलो आणि तिथल्या जे इन्चार्ज होते त्यांना भेटलो की आणि त्यांना सिच्युएशन सांगितली की सर असा विषय आहे आणि आमचं हॉस्टेल सुरू होत नाही. दुसऱ्या दिवशी ते आल्या आणि जे आमच्या हॉस्टेलचे इन्चार्ज होते त्यांच्याकडून आम्हाला असं आश्वासन घेऊन दिलं की येत्या 1 महिन्यामध्ये तुमचं हॉस्टेल सुरू होईल. आणि कुठेतरी तो माझा एक यशस्वी विजय होता. आणि तिथून असं वाटलं की याला इकडे काहीतरी आपलं चांगलं होते आणि त्या दरम्यान अभ्यास माझा थांबला होता. आणि चळवळी सुरू झाली. तुमच्यातला चळवळीतला जो कार्यकर्ता तो परत जागा कोल्हापूरला गेलो. मग पुन्हा कसं त्या अभ्यासाच्या ट्रॅकवर पुन्हा कसं तुम्ही आला? आता काय होत होतं की ज्या वेळेला चळवळी सुरू होते त्याच दरम्यान युवा फाउंडेशन कोल्हापूर नावाची एक संस्था माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली, जी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रेरणेनं काम करते. बरोबर. आणि मुळामध्ये आपल्याला मुलं गोळा करणं, संघटन करणं ह्या गोष्टीचा एक पहिल्यापासून एक आवडच होते आणि त्याच्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून त्याला अजून थोडासा टच भेटला. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली पहिले 1-2 वर्ष. सेकंड इयर. आणि दुसऱ्या वर्षी तर असं झालं की त्या संस्थेने खूप मोठी संधी दिली. म्हणजे की डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या इकडे महिन्यातून 15 दिवस काम करायची मला संधी मिळाली हेमलकसाला. आणि म्हटलं इतरांपेक्षा काहीतरी आपल्याला वेगळं मिळतंय करायला आणि हे कुठेतरी चांगलं वाटतंय. मग ते सेकंड इयर संपलं आणि कुठेतरी थोडंसं वाटायला लागलं की बाबा सगळं चांगलं सुरू आहे पण पैसे मिळत नाहीत. म्हणजे घरच्यांच्या पैशावरती फिरणं सुरू आहे, घरच्यांच्या पैशावरती समाजसेवा सुरू आहे. मग थर्ड इयरला कुठेतरी असं वाटलं की आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलोय, कारण घरच्यांनी आपल्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे. घरच्यांना माहिती आहे की मी अभ्यास करतोय पण त्या नेमका अभ्यासामध्ये काय असतं, कुठली एक्झाम द्यावी लागते किंवा मेन्स काय असते, इंटरव्ह्यू कधी असतो, ह्या गोष्टी घरच्यांना माहित नाहीत. आपल्यावरती पूर्ण विश्वास ठेवून मला वाटतं की त्यांनी आपल्याला कोल्हापूरला पाठवले आणि ते कुठल्याच गोष्टी न विचारता आपल्याला पैसे पाठवत आहेत. मग तेव्हा ठरवलं की आपण जे करतोय हे थांबलं. म्हणजे वाईट करतोय याच्याला काहीच मार्ग नाही, फक्त विषय असा होत होता की वेळ जात होता आणि कुठंतरी अधिक बेरोजगार होण्याची लक्षणं सुरू झालेली. मग त्यावेळेला ठरवलं की थर्ड इयरला असताना मला आठवतं की 14 मार्च 2019 मी माझा अभ्यास सुरू केला. 14 मार्च 2019 तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचा जसं मी मगाशी उल्लेख केला की सरांचा पहिला अटेम्प्ट आहे. सरांची जी बॅच आहे ती 2020 ची बॅच आहे आणि सरांनी 2019 अभ्यास सुरू केलेला आहे. 20 ची प्रीलियम काढलेली आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू सरांचं फायनल सिलेक्शन त्यातून झालेलं आहे. सर, आता तुम्ही बोलताना चळवळीचा उल्लेख केला, तुम्ही प्रकाश आमटेंचा उल्लेख केला, तुम्ही हेमलकशाचा उल्लेख केला, तुम्ही सामाजिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं समाजामध्ये काय गोष्टी चालतात आणि विशेषतः म्हणजे बाकीचं आपण हे न करता जर चंद्रपूर आणि गडचिरोली मधली तुम्ही परिस्थिती जवळून पाहिली असेल, बरोबर आहे, तुम्ही तिथे राहिलेला आहात, ठीक. आपण पश्चिम महाराष्ट्रातलं जर म्हणायचं गेलो, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, हा जो पट्टा आहे हा ग्रामीण जरी असला तरी एक सदन आहे, बागायती शेती आहे, बरोबर. ज्या वेळेस तुम्ही चंद्रपुरात गडचिरोलीत जाता तिथली सामाजिक परिस्थिती पाहता आणि आज तुम्ही एक PSI म्हणून ऑफिसर आहात, काय तुम्हाला वाटतं काम
करणं तिथं गरजेचं आहे. मला सगळ्यात महत्वाचं असं सर वाटतं की आता पहिल्यापेक्षा बरीच परिस्थिती सुधारलेली आहे. सुधारली. परंतु एकंदरीत मी ज्या वेळेला त्या भागामध्ये प्रवास करायचो किंवा लोकांशी बोलायचो तरी त्यातल्या त्यात अजून गोष्ट वाटायची की अजून शिक्षण कमी प्रमाणात पोहोचलंय तिथं. पोहोचलेले. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या संपूर्ण कुटुंबाला जनावरांसारखं जीवन जगत असणाऱ्या माणसांना मला वाटतं की माणसात आणलं. ते खूप मोठी गोष्ट त्यांच्याकडून झालेली आहे. त्यांच्याकडून अजूनही प्रचंड शिक्षणावरती काम सुरू आहे. पण अजूनही कुठेतरी वाटते की त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षणाकडे प्रचंड लक्ष दिलं पाहिजे. सर, तुम्ही ज्यावेळेस ही तयारी सुरू केली त्यावेळेस तुम्ही पुण्यात आलता की कोल्हापुरातूनच तयारी सुरू केली? आता लास्ट इयरला मी कॉलेज सुरू असल्यामुळे मला तिकडून येणं काही शक्य नव्हतं, कारण एक्झामला तिकडे जाणं परत. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की 1 वर्ष कोल्हापूरला बेसिक आपलं जे आहे कोल्हापूरला पाठ्यपुस्तक ते आपल्याला कोल्हापूरमधून व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं. आणि ज्या वेळेला आपण पुण्याला जाईल आणि पुण्याला गेल्यानंतर रेफरन्स बुक प्रॉपर युज करायचे आणि जो पहिला अटेम्प्ट येईल त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडायचं असं माझं ठरलं होतं. बरोबर. आणि पुण्याला आल्यानंतर माझा म्हणजे मी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला माझा फोकस हा राज्यसेवेतून DYSP या पदावरती होता. बरोबर. परंतु माझ्या आयुष्यातली म्हणजे ज्यावेळेला मी 10वीला अभ्यास केला, 12वीला अभ्यास केला, तसाच अभ्यास तेवढ्याच ताकदीने मी राज्यसेवा 2020 साठी केला आणि ती मी खूप जोरात नापास झालो. बर. आणि मी त्यावेळेला 4-5 दिवस सदम्यात होते की बाबा आपण एवढी तयारी केली, म्हणजे इतका अभ्यास करून म्हणजे 1 वर्ष कुणाकडेच लक्ष दिलं नाही, कुठल्याच गोष्टी बघितल्या नाही, सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या. अगदी म्हणजे मला जे आवडत होत्या संघटन, मित्र, परिवार सगळं सोडून दिलं होतं त्या एक्झामसाठी आणि तरीही नापास झालो. आणि त्या गोष्टीचं खरंच वाईट वाटत होतं मला त्यावेळेला. आणि समोर 1.5 महिन्यावरती कंबाईनची प्रिलिम होती आणि म्हणले की आता DYSP नाही तर किमान PSI आपल्याला व्हायचं. आणि त्यावेळेला गोष्टी बघितल्या की आपण राज्यसेवेचा इतका अभ्यास करून आपण का नापास झालो. मग ते सगळ्या गोष्टीचं अनालिसिस केल्यानंतर माझ्या गोष्टी लक्षात आल्या की आपण फक्त नॉलेजवरती पेपर सोडवलाय. मग आणि एक गोष्ट लक्षात आली की नॉलेजवरती MPSCची परीक्षा पास होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पेपर मधलं मायक्रो अनालिसिस लागतं. म्हणजे अनेक असे प्रश्न असतात प्रिलिमला की जे आपल्याला माहितच नसतात, खूप सारे. म्हणजे 60% किंवा 50% प्रश्न आपल्याला माहित असतात आणि 50% प्रश्न आपल्याला ते आपल्या अनालिसिस वरून ते ट्रॅक करायचे असतात. मग एकंदरीत मी त्या सगळ्या पेपरचं अनालिसिस केलं. म्हणजे कसं की कुठल्या प्रश्नाला पॉझिटिव्ह घेऊन जायचं, म्हणजे एखादा प्रश्न माहित नाही तर कुठल्या प्रश्नाला पॉझिटिव्ह घेऊन जायचं, कुठल्या प्रश्नाला निगेटिव्ह घेऊन जायचं, सायन्सच्या प्रश्नांचे ऑप्शन कसे बघायचे, हिस्ट्रीचा प्रश्न कसा बरोबर धरायचा, या गोष्टीचं अनालिसिस केलं सर. आणि ज्या वेळेला माझी प्रिलिम क्रॅक झाली त्यावेळेला मी जिथं अभ्यास करत होतो त्या लायब्ररीमध्ये सगळ्यात जास्त मार्क मला होते. आणि किती स्कोर होता त्यावेळेला माझा 51 स्कोर होता आणि मला ती लायब्ररी 4 महिने मेन्ससाठी फ्री मिळाली होती. कट ऑफ किती लागला होता? कट ऑफ 43.25 लागलेला. 43 कट ऑफ तुम्हाला एक म्हणजे कट ऑफच्या तुम्ही फार पुढे होता. म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट आन्सर की पाहिली असेल त्याच वेळेस तुम्हाला क्लिअर झाला असेल मी मेन्स. हो. येस सर, प्रीच्या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतात, आपल्याला 7 घटक आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडी आहेत, गणित, बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना त्यातला ह्या 7 किंवा 8 विषयातला एखादा घटक येत नसतो. बरोबर. उदाहरणार्थ आपण सायन्स घेऊ, तुम्ही आता बोलताना सायन्सचा उल्लेख केला. मग ते लोक तो सायन्स विषय स्किपच करून टाकतात. माझा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला असा एखादा विषय स्किप करून स्कोर काढता येईल का? मला असं वाटतंय पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला कुठलाही विषय स्किप करायची अजिबात गरज नाही. असा कुठलाच विषय नाही की ज्यातला आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे मॅथ्स आहे, सायन्स आहे असं नसतंच आपल्याला. बरोबर. की आपल्याला काहीच येत नाही. आता माझा सायन्स आणि मॅथ वीक होता. मग मी काय केलं होतं की आता आपला सायन्स आणि मॅथ्स वीक आहे म्हणजे 30 प्रश्न आपले थोडेसे आपल्याला अवघड जाणार आहेत. तर आपल्याकडे प्रश्न किती आहेत? 70 प्रश्न आहेत. मग 70 प्रश्नांमधलं माझं टार्गेट असायचं की आपल्याला 55 प्रश्न करेक्ट आणायचे. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट हे माझं चांगलं होतं. आणि ठरवलं होतं की 70 प्रश्नांपैकी आपल्याला 55 प्रश्न म्हणजे 55 प्रश्न आपल्याला बरोबर आणायचे. राहिलेत किती? 30 प्रश्न. 30 प्रश्नांपैकी आपल्याला अवरेज मार्क घ्यायचे. मी ठरवलं होतं की 15 म्हणजे किती झाले की 55 15 70 प्रश्न निगेटिव्ह होऊन आपल्याला 60 पर्यंत स्कोर येईल असं माझं टार्गेट असायचं. माझं असं कधीच नसायचं की सायन्सला मला 15 पैकी 10-12 घ्यायचे आहेत किंवा मॅथला माझा आतापर्यंतचा कंबाईनचा हायेस्ट स्कोर 6 आहे. 6. मग याचा अर्थ तुम्ही ते पूर्ण स्किप पण नव्हतं? अजिबात नाही, स्किप केला नव्हता. फक्त मी ठरवलं होतं की हा मॅथ्स मधलं आपल्याला रिझनिंग चांगली येते. रिझनिंगचे 5-6 प्रश्न असे मी काढून घेतले होते की ते प्रश्न
कुठल्याही कंडिशनमध्ये आपले बरोबर आले बरोबर पाहिजे. आले पाहिजे. हा, सायन्सचा विषय असा होता की मी सायन्सला स्टेट बोर्ड व्यतिरिक्त काही वाचलेलं काही नाही. वाचलं परंतु मी प्रश्नांच्या चांगला अभ्यास केला होता, चांगला ऑप्शनचा. म्हणजे अनालिसिस हो. आणि ज्याला आपण म्हणतो की इलिमिनेशन टेक्निकचा तुम्ही खूप चांगला येस वापर येस केला येस होता. येस आणि त्याच्यामुळे माझे किमान 8 ते 9 प्रश्न जर वेळेला सायन्सचे बरोबर यायचे. बरोबर यायचे म्हणजे प्रश्न माहित नसताना किंवा त्याचं उत्तर माहित नसताना. तरी सुद्धा. येस. सर आता हे प्रिलियम बद्दल जर आपण मेन्स बद्दल बोलूया. ओके. मेन्सला फर्स्ट पेपरला तुमचे किती मार्क होते? मला मेन्सला मी 200 पैकी सांगतो, हा. नाही सॉरी 100 पैकी सांगतो. किती प्रश्न बरोबर आले? हा, 66 मार्क्स होते मला पहिल्या पेपरला. फर्स्ट पेपर हो, आणि दुसऱ्या पेपरला मला 80.50 मार्क होते. प्रश्न बरोबर आले. हो. आणि एकूण तुमचा स्कोर किती होता? 293 293 400 पैकी 293 असं होतं. 293 हा स्कोर होता. कंबाईनच्या परीक्षेमध्ये ओके. जर तुम्हाला PSI STIS व्हायचं असेल बरोबर. तर मराठी आणि इंग्रजीचा काय रोल आहे आणि ते विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे? आता सर मी माझ्या बाजूनं सांगतो, मार्केटमध्ये आता काय होते सांगतो की कुठलाही पोस्ट होल्डर असेल तर तो तुम्हाला म्हणतो की मराठीला मार्क आल्याशिवाय तुम्ही पोस्टमध्ये येऊच शकत नाही. पण माझं एक बेसिक म्हणणं ह्याच्यावरती असं आहे की मराठीचा पेपर निश्चितपणे तुमचं टेन्शन कमी करू शकतो किंवा तुम्हाला पोस्टमध्ये आणू शकतो. बरोबर. परंतु दुसरा पेपर तुम्हाला पोस्टमधून बाहेर काढू शकतो जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर. मराठी हा, आणि सगळ्यात महत्वाचं असं की मीही त्याच्यामध्ये होतो की ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्लिशची बरीच भीती. अनेक जण बोलून जरी दाखवत नसले किंवा दाखवत असले की मला बऱ्यापैकी येतंय किंवा मी त्याच्यामध्ये आहे, तरी 101% त्यांना भीती वाटते इंग्लिशची. इंग्लिश ग्रामर बद्दल आपण कसं करू किंवा काय करू ह्याचं त्यांना टेन्शन असतं. मी माझं सांगतो की मी ज्या वेळेला एमपीएससीचा अभ्यास करायचं डोक्यामध्ये घेतलं होतं त्यावेळेला पहिल्यांदा मी सिलेबस बघितला आणि त्याच्यामध्ये बघितलं की इंग्लिशचं काय काय आहे. बरोबर. ज्यावेळेला प्रिलिमला इंग्लिश विषयाचं काहीच नव्हतं त्यावेळेला मग मी प्रिलिमचा अभ्यास सुरू केला. म्हणलं मेन्सचं पुढे बघता येईल. आणि ज्यावेळेला मी मेन्सला आलो त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला इंग्लिशचा भाव करायची अजिबात गरज नाही. त्याचं कारण असं की तुम्हाला इंग्लिशचं बोलावं लागत नाही, इंग्लिश वाक्य लिहावी लागत नाहीत, तुम्हाला मार्क उचलायचे. बरोबर. म्हणजे ग्रामरचा अभ्यास करून थोडंसं टेक्निक वापरून तुम्हाला तिथले मार्क उचलायचे आणि अवरेज मार्क 101% येतात. जर मला जर व्यवस्थित मार्क येत असतील तर मी प्रामाणिकपणे सांगतो की कोणाला येतील. अगदी बरोबर. सर ग्राउंडची तयारी कशी केली होती आणि ती किती दिवसात केली? आता ह्याच्यामध्ये झालं होतं की काय की आपलं ग्राउंड क्वालिफाय होतं. बरोबर. आणि ज्यावेळेला मेन्सला मला मार्क आले त्यावेळेला म्हटलं की आता आपलं ओपन मधून होऊ शकतं. आणि ज्यावेळेला GR बदलला म्हणजे क्वालिफाय होतं त्यावेळेला मार्क आले, मी घरी सांगितलं की माझं ओपन मधून होईल. घरचे पण थोडेसे खुशी, घरच्यांना बरं वाटायला लागलं. आणि ज्यावेळेला GR बदलला त्यावेळेला मी घरी फोन केला की शाश्वत काही धरू नका, ग्राउंड चेंज झालेलं आहे. आणि कारण गेले 3-4 वर्षापासून ग्राउंडची प्रॅक्टिस नाही, पोळं खाऊन इथं तब्येत दिसून झालेली आपली. आणि म्हणलं आता ह्या 4 महिन्यात कव्हर करा, कारण तेवढं सोपं वाटत नव्हतं. कारण 2 मिनिट 30 सेकंदामध्ये तुम्हाला 800 मारायचं होतं. आणि ज्यावेळेला सुरुवात केली ग्राउंडला एक सुद्धा राऊंड पूर्ण होत नव्हता ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेला. परंतु त्यावेळेला कुठेतरी मित्र जवळचे चांगले होते की त्यांनी सांगितलं होतं की एवढ्या कष्टाने इथंपर्यंत आलाय आणि 1-2-3 महिन्यात आता संघर्ष आहे का 2-3 महिन्यात आपल्याला चांगलं ग्राउंड करायचं आहे. शेवटी काय इथं तू ठरव की इथून असं माघारी जायचं का इथून जिंकून जायचं, एकतर मारायचं किंवा एकतर लढायचं, दोनच गोष्टी आपल्याला. आणि मला थोडीशी रनिंगची भीती होती कारण तब्येत थोडीशी वाढलेली होती आणि दम जास्त भरत होता. परंतु 3-3.5 महिने चांगली खरंच प्रॅक्टिस केली, मित्रांनी प्रचंड साथ दिली, पॉझिटिव्ह ठेवलं आणि माझं ग्राउंड होतं ते आउट ऑफ होतं. म्हणजे 2:28 मध्ये मी ग्राउंड मारलं. अनेक मुलांना थोडीशी ग्राउंडची भीती असते, परंतु मला वाटतं की प्रॅक्टिस केल्यानंतर त्या गोष्टी होतात. आणि एकंदरीत मला ग्राउंडला 100 पैकी 91 मार्क होते, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क मिळाले. मुलाखतीला पॅनल कोणाचं होतं तुम्हाला? मुलाखतीला मला अभय वाघ सरांचं पॅनल होतं. आणि मुलाखतीची मला भीती नव्हती. म्हणजे आता अनेकांना वाटेल की मी थोडंसं खोटं बोलतोय, पण त्याचं कारण असं होतं की मी ज्यावेळेला ग्रॅज्युएशनच्या किंवा पदवीला मी कोल्हापुरात शिकायचो त्याच वेळेला बऱ्यापैकी मला कॉन्फिडन्स आलेला किंवा एक धाडस निर्माण झालं होतं. त्याचं कारण असं होतं की युवा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलेलं होतं, अनेक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्यायचो, त्यांच्याशी बोलायचो आणि कुठेतरी मला काय गोष्टी लक्षात आल्या की समोरच्या अधिकाऱ्याला कसा रिस्पेक्ट द्यायचा, समोरच्या अधिकाऱ्याशी कसं बोललं पाहिजे. आणि मला वाटतं तुम्हाला सुरुवातीपासून स्टेज डेअरिंग पण असेल चांगले. हो, त्याच्यामुळे कसं झालं की अनेक कार्यक्रम अरेंज करायला भेटायचे, अनेक कार्यक्रमाचं अँकरिंग करायला भेटायचं. आणि त्याच्यामुळे असं झालं की
इंटरव्ह्यूला म्हणजे ज्यावेळेला मी अनेक ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू दिले हं. आणि मला समोर न्यायचं की सगळ्यात महत्वाचं की आपल्या समोर सिनियर लोक असतात, म्हणजे तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा डबल त्यांची सर्व्हिस झालेली आहे बरोबर आहे. आणि तुम्हाला महत्वाचं की त्यांना रिस्पेक्ट द्यायचंय. बरोबर. मला असं मनातून वाटायचं की बाबा आपण हे आधीच केले, कारण बरोबर. अनेक अधिकाऱ्यांना भेटलोय, त्यांच्याशी बोललो, त्यांना कशा पद्धतीने रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, आपला टोन कसा असला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि इंटरव्ह्यूची मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो हा. की ज्या वेळेला मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलो, हा. मला वाटलं की जर आपला इंटरव्ह्यू फक्त नॉलेजवर झाला हं. तर आपल्याला 19-20 मार्क पडणार आहेत, बरं. आणि जर आपला इंटरव्ह्यू आपल्या पर्सनॅलिटीवर आणि आपण कशा पद्धतीने गोष्टी समोरच्याला रिॲक्ट करतोय किंवा कसा रिस्पेक्ट देतोय ह्याच्यावरती झाला तर आपल्याला 30 पर्यंत मार्क येऊ शकतात असं मी ठरवलं होतं. बरं. आणि मला 27 मार्क आले, अपेक्षेपेक्षा खूप जास्त. कारण मी ज्यावेळेला ग्राउंडचं आणि आपलं लेखीचं टोटल केले त्यावेळेला मला इंटरव्ह्यूला किमान 20 मार्क अपेक्षित होते. पोस्टसाठी. हा, पोस्टसाठी. आणि इंटरव्ह्यूला जर 17-18 दिले असते तर मी बाहेर होतो. बाहेर पण पडले. इंटरव्ह्यूला मला खरंच अपेक्षेपेक्षा चांगले मार्क मिळाले. आणि मी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला किती नॉलेज आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही पॅनेलला कसा रिस्पेक्ट देताय, त्यांच्याशी कसं बोलताय, किती व्यवस्थित प्रश्नांना टॅकल करताय ह्यालाच जास्त महत्व असतं आणि ह्या गोष्टीची तयारी पाहिजे. काय प्रश्न विचारले होते तुम्हाला? आता मी कोणत्या अपेक्षेने गेलो होतो की आपला बॅकग्राऊंड वरती जाईल, आपण काय सोशल कामं केली, परंतु डिरेक्ट त्यांनी मला विचारले की तुमची पदवी कशात आणि आवडीचा नेता सांगा. मग मी म्हणलं, मी एक तयार करून घेतलो की यशवंतराव चव्हाण. आता म्हणलं यशवंतराव चव्हाण म्हणजे हा प्रश्न तुम्हाला अपेक्षित होता का जर विचारला गेला तर? हा, एखादा पॉलिटिकल मधला माणूस अपेक्षित होता, परंतु पुढचा प्रश्न अपेक्षित नव्हता. पुढचा प्रश्न म्हणजे ते मला असे म्हणले की हा, म्हणजे हा प्रश्न अपेक्षित होता की त्यांच्याबद्दल ते तुम्हाला का आवडतात किंवा काय आहे त्यांच्याकडे असं. मी सांगितलंय बऱ्याच गोष्टी की यशवंतराव चव्हाण असे होते. मग ते म्हणले एकच पॉईंट झाला, अजून 10 पॉईंट सांगा. म्हणजे एवढं सगळं सांगून त्यांना एकच पॉईंट वाटला तो, आणि म्हणजे मी तिथं थोडंसं म्हणलं आता 10 पॉईंट काय सांगू. बरं. मग समोरचे शेजारी जे IPS अधिकारी होते ते म्हणले की त्यांनी काय काय कामं केलीत किंवा हे माहित आहे का, किंवा ते कोण कोण होते. आम्ही म्हणलं सर माहिती आहे. मग मी त्या गोष्टी त्यांना व्यवस्थित सांगितल्या. सर म्हणलं आता मला एवढ्याच गोष्टी माहित आहेत, आणि मग तिथे मी शांत राहिलो की मला एवढं सर मला आठवते. दुसरा महत्वाचा गोष्ट होतं की मला वाटतं की तो प्रश्न माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला की त्यांनी मला विचारलं की समान नागरिक कायदा माहिती आहे का. मी सांगितलं समान नागरिक कायद्याची कन्सेप्ट सांगितली, समान नागरिक कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे पण सांगितलं. आणि सर ते शेवटी मी सर असं म्हणले की समान नागरिक कायदा आता भारतामध्ये फक्त गोव्यामध्ये लागू आहे. आणि ते IPS अधिकारी होते म्हणजे असं का बोलायला लागलाय, देशात लागून आणि गोव्यातच कसं काय लागू आहे. सर हे खरं बोलते का, असं त्या आपल्या आयोगाच्या पॅनलकडे बघून सर हे खरं बोलते का, तुला वाटते का गोव्यात लागू आहे. मग मला माहित होतं, मी कॉन्फिडंट, येस सर गोव्यामध्ये समान नागरिक कायदा लागू आहे आणि मला यावरती पूर्ण विश्वास आहे. तिथे मला वाटते की माझा कॉन्फिडन्स चेक झाला. आणि सर ते शेवटी त्यांनी शेवटचा प्रश्न असा विचारला होता की आता जे महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे मध्यंतरी पक्ष फुटाफुटी वगैरे, आणि मी सांगितलं की सर मला वाटतं की हे घटनेनुसार आणि कायद्यानुसार चालू आहे. त्यांचा समोरून प्रश्न होता की राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांग, राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतंय सांग की बाबा हे जे चाललंय ते योग्य आहे की. मग असाच प्रश्न होता. मग मी म्हणलं की सर आता जी महाराष्ट्रातल्या राजकारणाची अस्वस्थता आहे त्याच्यामुळे लोकांच्या विकासावरती परिणाम होण्याची शक्यता मला खूप जास्त वाटते. आणि लोकांचा किंवा महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर ही अस्वस्थता कुठेतरी शांत झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या प्रश्नावरती ते हसले, गुड म्हणले आणि मला म्हणले की तुम्ही येऊ शकता. सर मला एक सांगा की आपण ज्यावेळेस राज्यसभेची तयारी करतो किंवा UPSCची तयारी करतो, कंबाईनची तयारी करतो, सरासरी किती तास अभ्यास केला पाहिजे? आता याच्यामध्ये कसं होतं सर की प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण अनेक जणांचे प्रश्न येतात की सर तुम्ही किती तास अभ्यास करायचा, मग 15 तास अभ्यास करावा लागतो का, 18 तास अभ्यास करावा लागतो का. आता अनेक पोरांची परिस्थिती सर वेगळी असते. काही मुलं जॉब करून अभ्यास करतात, 6-7 तास पोस्ट काढतात. काही मुलं फुल टाइम अभ्यास करतात, 15-15, 16-16 तास पोस्ट निघत नाही. ह्या पण 2 गोष्टी आहेत. मग मला असं वाटतं की तुम्ही किती तास अभ्यास करताय ह्या गोष्टीला हे महत्व आहे सर. म्हणजे अनेक जण म्हणतात की किती क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व असतं, पण माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टीला महत्व आहे. बरोबर आहे. कारण कसं आहे, अनेक जण म्हणतात की आपली स्पर्धा आपल्याशी असली पाहिजे, आपण 8 तास करतो, पण मी कधी कधी दुसऱ्याशी स्पर्धा करायला बघतो. नाही, एक तर गोष्ट खरी आहे की जे कोण म्हणत असं स्वतःशी स्पर्धा आहे ती स्वतःशी अभ्यासाच्या पातळीवर आहे, पण बाकीचे 4 लाख लोक आहेत. मग समोरची माणसं जर 10-10, 12-12 तास जर रगडतायत आणि जर तुम्ही 4 तास जर रगडत असाल तर काय स्वतःशी स्पर्धा करणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला त्याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की स्पर्धा आता मार्केटमध्ये काय आहे,
मग समोरचा 12 तास अभ्यास करायचा असेल तर आपल्याला क्वालिटी 14 तास अभ्यास केला पाहिजे. असं नसतं. परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही 8-10 तास करा, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते सातत्य पाहिजे. सातत्य असलं पाहिजे. अनेक मित्र बघतोय सर मी की 2 दिवस 10-10, 15-15, 16-16 तास अभ्यास करतात, परत 4 दिवस गायब असतात. आणि मला वाटतं येस, आणि मला वाटतं की तुम्ही कितीही हुशार असा, बरोबर, म्हणजे तुम्हाला 10वीला 100 पैकी 100 असू द्या, तुम्हाला 12वीला 100 पैकी 100 असू द्या, जर ह्या क्षेत्रामध्ये येऊन जर तुम्ही सातत्य जर ठेवत नसाल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा किंवा काही करा, तुम्ही पास नाही होत. नाही, एक तर गोष्ट खरी आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जसं तुम्ही एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे सातत्य असलं नक्की पाहिजे. नक्की नक्की. आणि जर सातत्य नसेल तर यश मिळण्याची शक्यता फार कमीच असते. बरोबर. सर, माझा तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्वाचा मला वाटतं प्रश्न हा आहे की अनेक लोक ग्रामीण भागातून येतात, पुण्यात अभ्यासाला सुरुवात करतात. सुरुवातीचे वर्षभर तर बऱ्याच लोकांचं असं जातं की ती परीक्षाच कळायला त्यांना फार वेळ जातो. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत अभ्यास करताना आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्याला आपण डूज अँड डोंट्स म्हणतो? आता काय झाले की मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही कंबाईन मेंटर नावाचा एक ग्रुप सुरू केला. बरं. आणि ज्यावेळेला आता त्याच्यामध्ये रोहित जाधव सर आहेत PSI, ज्यांचाही पहिलाच अटेम्प्ट होता. बरोबर. त्यांना PSI त्यांचे 48 रँक आहे ओपन मधून. ज्यामध्ये उद्धव पोकरकर सर आहेत की ज्यांना ओपन मधून 163 रँक आहे, त्यांचाही पहिलाच अटेम्प्ट होता. म्हणजे आम्ही पहिल्या अटेम्प्ट मधून पास झालेली पोरं एकत्र आलो आणि ह्यावर चर्चा केली की बाबा आपल्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघाली. बरोबर. 4-4 म्हणजे आपल्यापेक्षा हुशार असणारे अशी बरीचशी मुलं आहेत, परंतु 4-4, 5-5 वर्षापासून ते अभ्यास करतात पण त्यांना पोस्ट मिळत नाही. ह्याची कारण काय असावीत? मग हे सांगायचं कुणी किंवा त्यांचे कान टोचायचे कुणी? मग ठरवलं की आपण एक ग्रुप काढू. उद्देश असा होता की आपल्या जवळची पोरं आणि मित्रांची मित्र अशी 100-200 पोरं कसे तरी गोळा होतील, हा उद्देश होता. पण आम्ही सर 12 ऑगस्टला ग्रुप सुरू केला. कालच त्याला 1 महिना पूर्ण झाला आणि आज सर 9,000च्या वर मुलं त्याला जॉईन झालेत. आणि ह्याचा उद्देश असा होता की अभ्यास करताना काय काय गोष्टी अपेक्षित आहेत करायला किंवा काय काय गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत की बाबा आपल्याला हे करायचं आहे, हे करायला पाहिजे किंवा अशा नोट्स काढल्या पाहिजेत, हे टॉपिक वाचले पाहिजेत. हे जितकं महत्वाचं असतं करणं तितकंच महत्वाचं असतं की आपण काय नाही केलं पाहिजे. तेच मी तुम्हाला काय थोडक्यात काय वाटतं? थोडक्यात एक गोष्ट असते की आपण ग्रामीण भागात येतो. बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात की आता जाणार 1 वर्ष दणकून अभ्यास करणार, आग बीग पेटून उठलेला असतो आणि आता पोस्ट काढणार. परंतु होतं काय की त्या 4-6 महिन्यामध्ये ओळखी व्हायला सुरुवात होते. बरोबर. मध्यंतरीच्या काळामध्ये मी MPSC आणि प्रेम नावाचा एक ब्लॉग लिहिला होता आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की अनेक मुलं MPSC क्षेत्रामध्ये येतात, 4-6 महिन्यानंतर त्यांच्या ओळखी होतात, त्या ओळखीचं रूपांतर सवयीमध्ये होतं आणि मग परत सुरू होतं की चहा, नाश्ता, जेवण, डिस्कशन, सगळ्या एकत्रित गोष्टी. आणि परत कुठेतरी ती जी सवय असते, मी बरेचदा एक वाक्य नेहमी म्हणत असतो की आयुष्यामध्ये म्हणजे प्रेम झालं तर चालेल पण सवय होऊन द्यायची नाही. कारण एक वेळ प्रेम कमी होऊ शकतं पण सवय जगणं नकोसं करते. बरोबर. त्याच्यामुळं ही सगळं प्रवास सुरू होत असताना त्या दोघांमधल्या एखाद्याला पोस्ट निघते. बरोबर. आणि पोस्ट निघाल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याकडे काय नाही हे कारण सांगून निघून जाते. आणि त्यावेळेला अशी सिच्युएशन आपल्याकडे असते की समोरची व्यक्तीही निघून गेलेली असते आणि वेळही निघून गेलेली असते आणि आपल्याजवळ फ्री पण आपल्या आणि काहीच नसतं सर. म्हणजे अक्षरशः पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं आभाळ नाहीसं झालेलं असतं. आणि आपण अशा चुका केलेल्या असतात की आपण कोणाला सांगूच पण शकत नाही, घरच्यांना बोलू शकत नाही. मित्र ज्यावेळेला आपल्याला चांगलं सांगत होते त्यावेळेला आपण त्यांचं ऐकत नव्हतो. आणि अशा वेळेला मग मला वाटतं की वेळ वाया गेल्यानंतर आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय काही उरत नाही. मला वाटतं की ही जी गोष्ट आहे MPSCच्या मुलांना सगळ्यात जास्त वेळ म्हणजे वेळ घालवते ही जास्त वेळ. अट्रॅक्शन, प्रेम, सवय ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की सोशल मीडिया, ज्याला मी पण ऍडिक्ट होतो जास्त सुरुवातीच्या काळामध्ये. मग कुठेतरी ठरवलं की ज्यावेळेला अभ्यास करत असताना मी बघायचो की आपले 3-4 तास सोशल मीडियावर चाललेत. युट्यूबवर 2-2.5 तास 3 चाललेत, इन्स्टा, फेसबुक. मला वाटतं की ह्या जर गोष्टींना आता प्रेफरन्स दिला तर आयुष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे परत सोशल मीडिया वापरायच्या पातळीचं पण आपण राहणार नाही आपल्याकडे काय नसेल तर. बरोबर. त्या काळामध्ये सोशल मीडिया पूर्ण बंद केला सर. मी ठरवलं की पोस्ट निघत नाहीत तोपर्यंत एकही पोस्ट सोशल मीडियावर टाकायची नाही. 25 मार्चला सर रिझल्ट लागला आणि मी ठरवलं होतं की 25 मार्चला संध्याकाळी आपण 25 मार्चला आमचा शेवटचा इंटरव्ह्यू झाला आणि म्हणलं आता 25 मार्चला आयोगाच्या नियमाप्रमाणे 25 मार्चला रिझल्ट लागून जाईल. म्हणलं 25 मार्चला संध्याकाळी आपण एक पोस्ट करायची. परंतु 25 मार्चला काही रिझल्ट लागला नाही. 4 जुलैला रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर हे 2-3 महिने कसे काढायचे हा एक प्रश्न होता आणि पूर्ण वैतागलो होतो. मला असं वाटत होतं की थोडंसं सोशल मीडियावरती जावं, काहीतरी टाकावं. 3 जुलै 2023ला तरी एक पोस्ट टाकले, 2-3 फोटो टाकले आणि 4 जुलैला रिझल्ट लागला.
सरांनी आता बोलताना सांगितलं की कोणत्या गोष्टी करायला नकोत विद्यार्थ्यांनी, मग त्या मुली असतील किंवा मुलं असतील. आणि ह्याच्यामध्ये सॉरी सर मी थोडंसं घेतो, ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते की ओळखी. ज्यावेळेला अभ्यास करतो आपण सर, मला वाटतं की जितक्या जास्त ओळखी तितका जास्त वेळ बाहेर जातो. त्यामुळे मला वाटतं की अभ्यास करत असताना किमान एक ते लईत लई 2 मित्र आपले असावेत, जास्तीत जास्त 8, 10, 15, 20 अशा ओळखी अजिबात नसाव्या. मी ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला मी मेन्सला क्वालिफाय झालो, त्यानंतर माझे 5-6 मित्र ओळखी झाले मी ज्या अभ्यासिकेत होतो, आणि 5-6 मित्र ओळखी झाल्यानंतर मी लगेच लायब्ररी सोडली, दुसऱ्या लायब्ररीमध्ये गेलो. मेन्स पास होईपर्यंत एकही मित्र माझा त्या लायब्ररीमधला ओळखीचा नव्हता. आता माझे प्रचंड मित्र म्हणजे नको म्हणले तरी आहेत. रिझल्ट लागल्यानंतर खूप ओळखी झाल्या. म्हणजे तुम्ही जे सांगताय मुळात आपला इन्फिनिटीचा उद्देशच हा आहे. आपण जे पॉडकास्ट घेतोय त्याच्यामध्ये मी एक गोष्ट नेहमी प्रत्येक यशस्वी होणाऱ्या व्यक्तीला विचारतो की कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी केल्या पाहिजेत आणि नाही केल्या पाहिजेत, कारण की त्याच्या माध्यमातूनच लोकांना कळेल की आपलं चुकतंय काय. बरोबर. ठीक आहे सर, माझा अजून तुम्हाला एक शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की बाबा मी राज्यसेवेची तयारी करत होतो आणि मला DYSP व्हायचं होतं, बरोबर. तिथं तुम्ही DYSPचा उल्लेख केला, नंतर आता तुम्ही PSI झालेला आहे. तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वातून मला एक जाणवतंय की तुम्हाला पोलीस खात्याची विशेष आवड आहे. कशी काय? आणि 12वीला असताना आमचे सरावचे पेपर सुरू होते 12वीचे, बरोबर. आणि गावामध्ये बसच थांबल्या नाहीत आमच्या सरावच्या पेपरच्या वेळेला, गर्दी असल्यामुळे बस नाही थांबल्या. मग 2-3 वेळा असं झालं, त्याच्यामुळे आमचे पेपर बुडले. मग आम्ही ठरवलं, म्हणजे मी पुढाकार घेतला आणि ठरवलं की आता गावासाठी एक स्पेशल बस सुरू करायला सांगायची. कारण आता मुलांच्या बस थांबत नाही, मुलांचे पेपर चुकतात, याचा अर्थ एखादी नवीन बस सुरू केली पाहिजे, कारण जादाचे मुलं झालेले आहेत. मग विटा डेपोला मी पत्र दिली की सर असा असा इश्यू होतोय, मुलांचे पेपर बुडत आहेत आणि आम्हाला एक नवीन बस आमच्यासाठी चालू करून द्या. मग 1-1.5 महिना काहीच रिस्पॉन्स भेटला नाही. मग आता ठरवलं की आंदोलन करायचं. बरोबर. मग आजूबाजूचे गावातल्या सोबतच आजूबाजूची सगळी पोरं गोळा केली, एक 60-70 पोरं गोळा केले, डेपोमध्ये जाऊन आंदोलन केलं. आणि त्यावेळेला असं झालं होतं की पोरं होती, ताकद होती, परंतु मॅच्युरिटी नव्हती. बरोबर. समोरच्या अधिकाऱ्याशी कसं डील करायचं, कसं बोलायचं, ह्या गोष्टी कळत नव्हत्या. आणि त्या फ्लो मध्ये आमची मोठी वादावादी झाली, थोडंसं चुकीच्या गोष्टी एकमेकांना बोलल्या गेल्या, आणि त्यावेळेला त्यांनी पोलीस बोलवले. बरोबर. आणि पोलीस बोलवल्यानंतर आम्हाला घेऊन गेले. आणि त्या सिच्युएशन मध्ये सर मला असं काय अपेक्षित होते की ठीक आहे, आपल्याकडून चुका झाल्यात, आपल्याला समजून सांगितलं पाहिजे किंवा आपल्याला काय चुकले काय नाही, भविष्यामध्ये ह्याचं नुकसान कसं आहे हे पोलिसांना सांगितलं पाहिजे. पण त्यावेळेला मला ते आपले गिरणीचे पट्टे असतात ते 5 पट्टे हातावरती मारले होते. आणि मला त्यावेळेला प्रचंड त्यावेळेला राग आला होता. म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त रडलो होतो त्यावेळेला, किंवा इतकं मोठं झालंय का, किंवा म्हणजे अपेक्षित नव्हतं ना की एवढं सगळं आपल्यासोबत होईल. आणि ठरवलं की पोलीस प्रशासनात त्यावेळेला जायचं ठरवलं, कारण एक निगेटिव्हिटी तयार झाली होती पोलिसांबद्दलची त्यावेळेला. आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला गेलो आणि त्या युवा फाउंडेशन संस्थेमध्ये काम करायला लागलो, त्यावेळेला अनेक अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट आला, आणि मला संस्थेमध्ये किंवा माझ्या वैयक्तिक कार्यक्रमाला मला अधिकाऱ्यांनी प्रचंड मदत केलेली आहे. आणि त्यावेळेला गोष्टी लक्षात आल्या की पोलिसांबद्दलची निगेटिव्हिटी हा आपला एक वेगळा एक भाग होता, अनुभव वेगळा होता, आणि हे अनुभव वेगळे. आणि मग कुठेतरी लक्षात आलं की पोलीस बरंच काय करू शकतात. कारण पोलीस असल्यानंतर आम्हा पोरांना एक लय आधार वाटायचा. म्हणजे असं वाटायचं की आपण समाजामध्ये कार्यक्रम करतोय आणि लोक आपल्याला काय म्हणतील का. परंतु त्या कार्यक्रमाला एखादा पोलीस अधिकारी बोलवल्यानंतर इतका आधार वाटायचा की आम्ही कोण काय म्हणते किंवा आम्हाला कोण काय विचारायला येते याचा विचारच करायचो नाही, कारण आमच्यासोबत एक पोलीस अधिकारी असायचा. म्हणजे इतक्या लोकांना एका पोलीस अधिकाऱ्याचा आधार वाटायचा. कुठेतरी वाटले की भविष्यामध्ये आपल्याला आधीपासूनच आधार देण्याची सवय आहे संघटनेच्या माध्यमातून किंवा मुलं गोळा करण्या किंवा मुलांचं काम करण्याच्या माध्यमातून, आणि प्रशासनात जाऊन किंवा एखादा पोलीस अधिकारी होऊन तर अधिकच चांगलं काम आपल्याला करता येईल. आपण आता बराच वेळ झाला सरांशी बोलतोय. सरांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जाणवली की सुरुवातीपासून सर चळवळी आंदोलनात राहिलेली आहेत. मी सुद्धा चळवळी आंदोलनामध्ये काम केलेलं आहे. मी स्वतः UPSCची तयारी करत असताना माझे अनेक मित्र चळवळी आंदोलनातले आहेत जे अभ्यास पण करत होते UPSCचा. सरांचं एक विशेष आहे आणि मला सरांचं त्यासाठी खूप कौतुक वाटतंय, कारण की चळवळी आंदोलनातला जो मुलगा आहे, जो तरुणी आहे, ते जरी एका जागेवर बसून अभ्यास केला त्यांनी काही दिवस, पण थोड्या वेळाने परत त्यांच्यातली आतली ते चळवळ्या जागा होतो आणि मग ते पुन्हा अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. पण सरांनी ते होऊन दिलं नाही. सरांनी चळवळी केल्या, सरांनी आंदोलनं केली, सामाजिक क्षेत्रात सरांनी काम केलं, सरांनी अभ्यास केला. पहिल्या अटेम्प्टमध्ये काय केलं,
PSI काढलेलं आहे. त्यामुळे चळवळी करणं म्हणजे फक्त लष्कराच्या भाकरी भाजणं नसतं, तर पोस्ट काढून दाखवलेली आहे सरांनी. हे सरांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. सर, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि भविष्यात आपण असेच कार्यक्रम पुढे चालू. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद इन्फिनिटी अकॅडमी. खूप खूप थँक्यू.